आमच्याकडे आम्ही आत्ता काही कटिंग लावल्या होत्या आणि त्याला फूट यायला सुरुवात झाली. तर मी दाखवते तुम्हाला की आम्ही कोणत्या कोणत्या कटिंग लावल्यात पावसाळ्यामध्ये. तर इथे गुलाब आहे, वेगवेगळ्या प्रकारचे गुलाब आहेत, ते एकत्र लावलेले आहेत. तर छान फूट येते. त्यानंतर इथे हा जास्वंद आहे. जास्वंदाची वाढ कटिंगनी खूप फास्ट होते गुलाबापेक्षा, त्यामुळे हा आत्ताच लावला आहे. आता हे बघा, तुम्हाला खाली काठ्या दिसतील, हे बघा, काहींना नवीन फूट आली इथे ही, आणि ज्यांना आलेली आहे आधीपासून ती चांगली जोमाने वाढते, फास्ट ग्रोथ असते जास्वंदाची. हे बघा, ही फांदी इथून सुरू झाली आहे, हे बघा, हे कटिंग आहे आणि इथून सुरू झाली आहे आणि छान लगेच ह्याची पानं वाढतात. हा मिरची जास्वंद आहे गुलाबी कलरचा, त्यामुळे ह्याचं नॉर्मल जास्वंदापेक्षा पानांचा आकार, टेक्स्चर हे सगळंच वेगळं आहे. तर नंतर तुम्हाला दाखवते, इथे देखील काही कटिंग आहेत. हे बघा, हा देखील जास्वंद आहे. हा नॉर्मल जास्वंद आहे, लाल किंवा देशी लाल किंवा गुलाबी रंगाचा असेल. हा देखील जास्वंद आहे. इथे देखील काही गुलाब जास्वंद आहेत. त्यानंतर मोगरा देखील लावला होता, दाखवते मी. मोगरा, नंतर क्रोटन लावला आहे. त्याचबरोबरीने जाई जुई देखील लावली आहे. रातराणी लावली आहे. आता रातराणी, हां, हीच रातराणी. ह्याच्यामध्ये खाली आम्ही हे लावले होते. हे बघा, हा मोगरा आहे. ह्याच्यामध्ये इथे काही मोगरा आहे, हा, आणि इथे रातराणी आहे. त्याला देखील ही रातराणी आहे. मधुकामेन देखील लावली आम्ही. त्यानंतर इथे देखील आहेत, हे बघा, हा देखील जास्वंदच आहे. खूप सारे जास्वंदाचे प्रकार जे आहेत, देशी आहेत, रंग वेगवेगळे आहेत, असे सगळे कटिंग्स आम्ही इथे लावलेत आणि थोडासा प्रकाश मिळावा यासाठी असे ठेवले, जेणेकरून त्याला थोडंसं बाहेरचं देखील वातावरण मिळेल आणि कटिंग्स या सडून जाणार नाही, छान वाढतील. तुम्ही कोणते कोणते कटिंग्स लावलेत पावसाळ्यात हे कमेंट करून आम्हाला देखील नक्की कळवा. चलो, बाय बाय, थँक्यू, हॅपी गार्डनिंग.